अतिथी देवो भव. भाव्यांच्या घरी एक दोन गरजू विद्यार्थी कायम आश्रयाला असत. विनूच्या आई या मुलांच्या योगक्षेमाची सर्व व्यवस्था अत्यंत काटाकाळजीने करी. या मुलांवरती आपल्या पोटच्या मुलांपेक्षाही काकणभर जास्तच माया करीत असे. एकदा संध्याकाळी सर्वांची जेवण चालली असताना तिने घरातल्या अशा विद्यार्थ्यांना ताजे आणि गरमागरम अन्नपदार्थ वाढले, परंतु विनूला मात्र सकाळचे गार झालेले अन्न वाढले. असा प्रकार विनूने यापूर्वी 2-3 वेळा अनुभवला होता आणि तो त्यावेळी त्याच्या मनाला खटकला होता. तेव्हा तो एकदा आईला काहीशा नाराजीने म्हणाला, आई ग, आपण सर्वांना समान दृष्टीने पाहावे असे तूच म्हणतेस, परंतु स्वतः मात्र भेदभाव करतेस. अरे ते कसे रे? कसे काय रे विन्या? आईने प्रश्न केला. तेव्हा विनू म्हणाला, काल संध्याकाळची गोष्ट. तू मला जेवतेवेळी सकाळचे गार झालेले अन्नपदार्थ वाढले आणि त्या आश्रितांना मात्र ताजे गरमागरम केलेले अन्न वाढले. हा अन्याय नाही का? तो काहीशा फणकाऱ्याने उद्गारला. तेव्हा खळखळून हसून आई म्हणाली, वेडा रे वेडा, ते कसं? तेव्हा ती म्हणाली, विन्या, पहिली गोष्ट लक्षात ठेव की ते आपले आश्रित नाहीत. मग अरे नीट लक्षात ठेव की ते आपले अतिथी आहेत. आणि अतिथी देवो भव असं आपण म्हणतो, तो आपल्या भावे कुळाचा आणि आपल्या संस्कृतीचाही धर्म आहे. आता तूच मला सांग, आपल्या अतिथीला म्हणजे आपल्या देवाला गार झालेले अन्नपदार्थ वाढवून आपण मात्र गरमागरम अन्नपदार्थ खायचे काय? तो अधर्म नाही का होणार? विन्या रे, ती मुलं मला भगवत स्वरूपात दिसतात, त्यामुळे तुझ्या नजरेला यात भेदभाव दिसला तरी त्याला माझा नाईलाज आहे. लक्षात ठेव विन्या, जशी दृष्टी तशी सृष्टी. आईने केलेले हे स्पष्टीकरण ऐकून विनायक निरुत्तर झाला. आणि आपली आई फार थोर आहे, आभाळा एवढ्या मोठ्या मनाची आहे, हे त्याला मनोमन पटले. मग सद्गतीत होऊन भावपूर्ण शब्दात तो म्हणाला, आई, चुकलं माझं. तू खरोखरीच कृतीने, उक्तीने आणि मनाने फार थोर आहेस. मी चुकीच्या दृष्टीने तुझ्याकडे पाहिले. तू मला क्षमा कर. मित्रांनो, आईने केलेल्या या अशा संस्कारातूनच पुढे विनूचा विनोबा झाला. मनातला संकुचित दृष्टिकोन सोडून त्यानं जय जगतचा